नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्हाला माहीतच आहे आपण या प्लॉटला पहिलं ठिबक केलेलं नव्हतं. मग कांदा निघाल्यानंतर आपण जो लाल कांदा होता तो निघाल्यानंतर आपण ठिबक केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने 4 प्लॉट केलेले आहेत. हे 800 फूट अंतर आहे, 750-800 फूट अंतर आहे. त्याच्यात आपण 13 झाड या बाजूला आणि 13 झाड या बाजूला असं विभागणी करून प्लॉट केलेले आहेत 4. आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण ही लॅटरल टाकलेली 13 झाडांना, इकडे 13 झाड या बाजूला 13 झाड, अशा पद्धतीने आपण ही लॅटरल टाकून आता हे ड्रिपर टोचण्याचे काम चालू आहे. हे बघू शकता अशा प्रकारे आपण आता ड्रिपर टोचत आहे. तुम्हाला दाखवतो, हे आपले 14 लिटरचे ड्रिपर आहेत. बघू शकता हे पहा, जैन कंपनीचेच आहेत. तुम्हाला दाखवतो आता कसं ड्रिपर टोचतात. हे बघा, हे दोघं झाडांच्या मध्ये आपण सेंटरमध्ये 2 ड्रिपर टोचत आहे. हे 2 ड्रिपर का बरं, एक पण टोचू शकत होतो आपण झाडाजवळ, परंतु झाड आता आपलं मोठं झालेलं आहे, त्याचा व्यास वाढलेला आहे. आता ते इथून पाणी घेऊ शकतं, त्याच्यामुळे इथपर्यंत पोचलेले आहेत. आणि हे बघा अशा प्रकारे 2 ड्रिपर आपण टोचलेले आहेत. आणि जे काम आपल्याला पुढे डबल करण्याची वेळ होती, म्हणजे एक ड्रिपर जर समजा इथे टोचला आपण झाडाजवळ, परत ते बंद करून आपल्याला सेंटरला 2 ड्रिपर करायचे, नंतर जे करायचे असतात ते काम आपलं आताच होऊन चाललेलं आहे. त्याच्यामुळे डबल कुदबाव होणार नाही आपल्याला. हे बघा अशा प्रकारे 2 ड्रिपर टोचून घेतले. आता इथून पुढे याच ठिकाणी आपण खत लावायचं आणि इथेच सर्व काही होईल. आता आपल्याला डबल काम राहणार नाही. बघू शकता आपण हे काम आपलं अजून चालू आहे. 3 प्लॉटला आपले ड्रिपर टोचले आणि या प्लॉटचं बाकी फक्त आता. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे चालू आहे. आणि मग जवळजवळ 1 महिना झालेला आहे या झाडांना पाणी देऊन. जसे कांदे काढले तसं पाणी दिलेलं नाही, त्याच्यामुळे हे बघा झाड अशा प्रकारे पिवळं होऊन चाललेलं आहे. त्याच्यामुळे फास्ट काम चालू आहे. बघा इकडे ड्रिपर टोचलेले आहेत आपण या बाजूला. तर धन्यवाद मित्रांनो, आपला व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा.